घटनाकार, अर्थतज्ञ, लेखक, उत्तम वक्ते यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पत्रकार होते. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत अशा 4 वृत्तपत्रांना जन्म दिला. मूकनायकाला 31 जानेवारी 2025 रोजी 105 वर्ष पूर्ण होत आहे. हेच औचित्य साधत मूकनायक पत्रकार सोहळा आयोजन समितीच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत आपल्या दमदार लेखणीने सर्वसामान्यांना न्याय मिळवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकार यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. हा मोठा वृत्तपत्राचा व्याप होता आणि महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण शिक्षण जे आहे, संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमात झालं. पहिलीपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या विदेशाच्या ज्या डिग्र्या होत्या त्या देखील संपूर्ण या इंग्रजीमध्ये आहे. बाबासाहेबांना इंग्रजी जी भाषा आहे ती मोठ्या प्रमाणात चांगली अवगत होती. मात्र बाबासाहेबांना मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषेवर बाबासाहेबांचं फार प्रभुत्व नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा वृत्तपत्र काढण्याचा मानस केला त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर स्वतःला 6 महिन्यापर्यंत मराठी भाषा शिकण्यासाठी बाबासाहेबांनी मेहनत घेतली. संपूर्ण संत साहित्य जे आहे ते संत साहित्य वाचून काढलं. त्यांनी मराठीचे जे काही ग्रंथ होते ते ग्रंथ वाचून काढले. मराठीचे मोठे मोठे जे पुस्तक होते ते वाचून काढले आणि याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला दिसतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मुकनायक सुरू केलं त्या मुकनायकात बाबासाहेबांनी संत तुकारामांच्या अभंग जे आहे ते अभंग वापरले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बहिष्कृत भारत सुरू केलं तर बहिष्कृत भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या वापरल्या. यावरून बाबासाहेबांचं जे संत साहित्याबद्दल जे असणारा प्रेम असेल, संत साहित्याचा जो अभ्यास होता हा अभ्यास आपल्याला दिसून येतो. आणि आता बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुकनायकाला 105 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं आपण केवळ अमरावती शहरातीलच नव्हे, जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात जे काही पत्रकार आहेत ते आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात, अशा पत्रकारांचा गौरव करण्याची आम्ही ठरवलेलं आहे. गेल्या वर्षी मुकनायकाचा अमरावतीमध्ये आपण पहिला पुरस्कार वितरण सोहळा जे घेतला होता. त्यावेळी अमरावती शहरातील वेरोणा भागात जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे या ठिकाणी तो सोहळा पार पडला. त्यावेळी आपण जवळपास 4-5 पत्रकारांना पुरस्कार दिले. यावर्षी आपण राज्यस्तरीय पुरस्कार तो सरकारचे संपादक राहुलजी गडपाल यांना दिला होता. त्यानंतर अमरावतीमध्ये जे काही पत्रकार होते त्यांना देखील आपण तो पुरस्कार दिलेला होता. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.